पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काटकसर करत परकीय चलन वाचवण्याचं आवाहन केलं, पण त्यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांना टीका करण्याची आयती संधी यातून चालून आली आहे आणि त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। साल भर तक घर में कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। केमिकल फर्टिलाइजर की खपत उसको घटाए आधी कर दे, तो कम से कम एक साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसिंग, वर्चुअल मीटिंग, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। एकीकडे गेल्या 4 वर्षांपासून रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, तर दुसरीकडे 2 महिन्यांपासून जास्त काळ सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धानं संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे गडद ढग दाटून आले। अशा परिस्थितीत देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक रोडमॅप आखून दिला। पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींनी देशाला दिलेला संदेश साहजिकच विरोधकांना रुचला नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शिलक्या शब्दात मोदींवर निशाणा साधला। मोदींनी देशवासियांना त्यांच्याच अपयशाचे पुरावे दिल्याचा घणाघात राहुल गांधींनी केलाय। हे उपदेश नसून गेल्या 12 वर्षातल्या अपयशाचे पुरावे आहेत। तसंच त्यांनी आता देशाला अशा वळणावर आणून ठेवलंय की आता जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं आणि काय करू नये हे सांगावं लागतंय। तसंच स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेवर दोष ढकलून देतात। देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज पंतप्रधानांच्या हातातली गोष्ट राहिलेली नाहीये, अशा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेचा सत्ताधाऱ्याने खरपूस समाचार घेतलाय। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची। जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेशी केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, एवढंच मी म्हणेन। सत्ताधाऱ्यांच्या या प्रतिहल्ल्यांवरून काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे। सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात। लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाही आहे। तर दुसरीकडे एनडीए मधील मित्र पक्षांकडून मोदींच्या या आवाहनाचं स्वागत करण्यात आलंय। जनताही मोदींच्या या आवाहनाला पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त केलाय। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही काल आव्हान केलंय ते वस्तुस्थितीला अनुसरून केलेलं आहे। आपण पाहतायत इराण, इराक असेल, इस्रायल असतील, या बाकी सर्व राष्ट्रामध्ये युद्ध कधी पेटेल हे काही सांगता येत नाही, आणि त्यामुळं इंधन पुरवठा मॅक्झिमम आपल्याला इराण ह्या साईडनेच होतो, आणि तो जर बंद झाला तर मात्र भारताला त्याचा फटका बसू शकतो। नहीं, मुझे लगता है कि राहुल गांधी जी तो बोलते रहते हैं, उनके तरफ कोई ध्यान नहीं देते हैं। प्रधानमंत्री जी नाकाम नहीं है, राहुल गांधी नाकाम है,
राहुल गांधी जी को मतलब जो पार्टी वेस्ट बंगाल में अनेक साल सत्ता में रही, उनको जब इतनी कम एक दो सीटें में मिली है, तो इसीलिए मुझे लगता है कि राहुल गांधी जी हमेशा टीका टिप्पणी करते रहते हैं और उनके टीका टिप्पणी पर हम ध्यान नहीं देते हैं। हमको देश के लिए काम करना है और देश मजबूत करने के लिए मोदी साहब काम कर रहे हैं। और ये हमेशा मतलब राहुल गांधी तो मोदी जी को हमेशा देते गाली है, लेकिन उनको मालूम नहीं है कि नरेंद्र मोदी अपने है देश के वाली है। आखाती देशातील युद्धामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला, महागाई भरमसाठ वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र अजून तरी भारताला म्हणावी तितकी झळ बसलेली नाहीये। पण मोदींनी केलेलं आवाहन पाहता जनतेला भविष्यात काटकसर करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।